म्हैसाळ घटनेबद्दल पालकमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन मदत द्यावी। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील सुतारकी माळ परिसरामध्ये विजेच्या खांबावरील तार जमिनीवर पडली होती। तारेला स्पर्श लागून 3 जण ठार झाले असून 1 जण जखमी आहे। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सदरची घटना घडली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन महावितरण अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। दरम्यान आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून पालकमंत्री यांनी या घटनेमध्ये लक्ष घालून या गरीब कुटुंबाला पालकत्व राहिलं नाही, त्यामध्ये पालकमंत्री यांनी आकस्मिक निधी मिळवून द्यावा अशी मागणी देखील नातेवाईकांनी केली। सुनील कांबळे राहणार म्हैसाळ, सदरची जी मैताची घटना घडली म्हैसाळमध्ये, त्या मैतांचा मी मावसभाऊ आहे। सदरची बातमी मला समजल्या मी स्पॉटवरती गेलो आणि त्यांची परिस्थिती बघितली। त्यांनी ऑन द स्पॉट त्यांची मयत झाली होती। तिन्ही मयतांचं मयत झालं होतं। एक अत्यवस्थित स्थिती होतं, त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज केलं होतं। ही दुर्घटना अत्यंत निर्दयीपणाची घडली। याला सर्वस्वी जबाबदार महामंडळ आहे, वीज महामंडळ आहे। या सर्व अधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची अपेक्षा होती। त्यासाठी आम्ही गिल्टा साहेबांच्या कानावर घातलं, परत तळेकर साहेबांच्या कानावर घातलं आणि आमचा सदरचा गुन्हा त्यांनी नोंद करण्यास घेतलेला आहे। ती कॉपी आमच्या हातात मिळाल्यास आम्ही सदर पोस्टमॉर्टमच्या ठिकाणी जाणार आहोत व आमच्या बॉडी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, अशी मागणी की त्या कुटुंबाला पालकत्व कोण राहिलेलं नाहीत, या कुटुंबाचं पालकत्व या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी करावे आणि त्यांना निधी मिळवून द्यावा, अकस्मात निधी मिळवून द्यावा अशी आमची अपेक्षा आहे। तरी या कुटुंबाकडून मी 50 लाखाची निधी मिळवून द्यावी आमची पालकमंत्र्यांना विनंती आहे। त्याच गटामध्ये ज्या गटामधून ते कनेक्शन जातं त्याच गटाशेजारी चौंडाज यांची शेती आहे। त्या चौंडाज त्या पेटीवर गेले असताना त्यांना आढळून आलं की लाईन ही सिंगल फेज झाली आहे। त्यांनी कॉल सेंटरला MSEBच्या कॉल सेंटरला फोन लावला की असं सिंगल फेज झालेली आहे, 3 फेज काय तर फॉल्ट झाला आहे, तुम्ही आमची ऑनलाईन तक्रार घ्यावी। तर त्यांची सांगण्याचं उत्तर असं आलं की तुमचं बिल भरले नाही, त्यामुळे आम्ही ते काम करू शकत नाही, असं उडवाउडवीचं उत्तर आलं। आणि ह्या बिल न भरल्यामुळे या तिघांचा बिलापोटी तुम्ही काम केलं नाही, त्याच्यामुळं तिघांचा मृत्यू झाला। ह्याच जबाबदार MSEB आहे। तर MIMचे जिल्हाध्यक्ष महेश कांबळे यांनी देखील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आक्रमक झाले असून अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी देखील प्रयत्न चालू केले आहेत। तालुक्यातील म्हैसाळ या गावामध्ये आज सकाळी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रदीप होनमोरे, पारसनाथ होनमोरे आणि त्यांचा मुलगा हे तिघं आज सकाळी मयत झालेले आहेत। एकाच कुटुंबातील होनमोरे कुटुंबातील 3 कर्ती पुरुष माणसं गमावल्यामुळं आज हे पूर्ण होनमोरे कुटुंब संपलेलं आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार या MSEBचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत। सकाळी 10 वाजता MSEBला शेजारच्या एका शेतकऱ्यानं फोन केला होता की सिंगल फेज ही लाईन झालेली आहे, काय झालं आहे बघा। तेव्हा त्या MSEBच्या कॉल सेंटरवरनं उत्तर मिळालं की MSEBचं तुमचं बिल थकीत असल्यामुळं तिथलं काम आम्ही करू शकत नाही। म्हणजे इतका निर्दयीपणा हा MSEBच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे। म्हणून आजची जी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी घटना आहे। या MSEBच्या चुकीमुळं, निष्काळजीपणामुळं अजून ही MSEB किती जणांचे बळी घेणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यामुळं आज आम्ही या मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय तळेकर साहेब असतील, या विभागाचे DYSP गिल्डा साहेब असतील, यांच्याकडे मागणी केलेली आहे की MSEBचे ग्रामीण विभागाचे जे कोणी अधिकारी असतील, जे कोणी कर्मचारी असतील,
ज्यांच्या निष्काळजीपणामुळं ही दुर्दैवी घटना घडलेली आहे, ही 3 करती घरची पुरुष माणसं आज मयत झालेले आहेत. 4थं व्यक्ती आज मरणाला झुंज देत आहे सिव्हिलमध्ये. म्हणजे एखादं कुटुंब संपवण्याचा जो काही हा प्रकार घडलेला आहे, त्यामुळं या दोषी असणाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ दाखल करायची मागणी केली होती. त्याप्रमाणे माननीय DYSP साहेबांनी आणि PI तळेकर साहेबांनी तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू केलेलं आहे. तसेच मला या मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार, कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री यांना विनंती करायची आहे की आपल्या चर्मकार समाजातील अख्खं कुटुंब संपलेल्या परिस्थितीत आहे. आज तुम्ही या सांगली जिल्ह्याचे पालक आहात आणि तुमचं कर्तव्य बनते. भले तुम्ही 1 कोटी रुपये दिला तरी या कुटुंबातली मेलेली माणसं आज परत येणार नाहीत. पण आज त्या कुटुंबात जी काही माणसं आहेत त्यांच्या मागे करता पुरुष कोण उरलेला नाही. त्यामुळं शासनाच्या नियोजन विभागाकडं, आकस्मिक दुर्घटना विभागाकडं तुमच्या अधिकाराखाली या कुटुंबाला 50 लाख रुपयांची तात्काळ मदत जाहीर करा. जोपर्यंत तुम्ही मदत जाहीर करणार नाही आणि ही गुन्हा दाखल केलेली FIR आमच्या हातात येणार नाही, तोपर्यंत आम्ही मयत झालेल्या लोकांची बॉडी हातात घेऊन पुढची विधी क्रिया पार पाडणार नाही, अशा पद्धतीचा जाहीर इशारा मी आज देतोय. महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.